देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड मार्फत तयार करण्यात आलेल्या देवगिरी फिटनेस क्लब प्रस्तुत आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी आपणा सर्वांचे स्वागत करते। आजच्या कार्यक्रमाचे प्रशिक्षक श्री बाळकृष्ण खानविलकर, बँकेचे माननीय अध्यक्ष श्री किशोरजी शितोळे सर, कर्मचारी वृंद आणि सन्माननीय ग्राहक, आपणा सर्वांचे स्वागत करून आजच्या कार्यक्रमास सुरुवात करूया। प्रशिक्षणास सुरुवात करण्यापूर्वी श्री बाळकृष्ण खानविलकर यांचा थोडक्यात परिचय। श्री बाळकृष्ण खानविलकर सर हे मेकॅनिकल इंजिनियर असून गरवारे कंपनीतून सेवानिवृत्त झाले आहेत। 9 वर्षांपासून जनकल्याण समितीच्या विवेकानंद योग केंद्रामध्ये योग शिक्षक म्हणून ते सेवा करतात। संभाजीनगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा मुख्य शिक्षक, नगर कार्यवाह, शहर प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती संभाजीनगर जिल्हा कार्यवाह, देवगिरी संभाग कोषाध्यक्ष, विधी प्रमुख, सहकार्यवाह म्हणून दायित्व असून सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती देवगिरी संभागाचे कार्यवाह असे त्या दायित्व त्यांच्याकडे आहे। तसेच औरंगाबाद येथील लक्ष्मी नृसिंह उपासना मंडळाचे अध्यक्ष म्हणून ते काम बघतात। खानविलकर सर आज मेरुदंडाचे व्यायाम या विषयावर आपणास प्रशिक्षण देणार आहेत। मी खानविलकर सरांना विनंती करते की प्रशिक्षणास सुरुवात करावी। देवगिरी बँकेचे मी खरोखर अभिनंदन करतो की एका चांगल्या उपक्रमाचं अनेक दिवसांपासून त्यांचं काम चालू आहे आणि या कार्यक्रमात त्यांनी मला देखील सहभागी होऊन आपल्याशी संवाद साधायचा संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। या कार्यक्रमात फेसबुक लाईव्ह द्वारे जे काही साधक योगप्रेमी सम्मिलित झाले आहेत त्या सर्वांचे मी ह्या उपक्रमामध्ये स्वागत करतो। आपल्या सर्वांना कल्पना आहेच की आपलं सर्व शरीर जे आहे त्याचा एक आधार म्हणून मेरुदंड मानला जातो। स्पाइन असं त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात। या स्पाइनला खूप महत्व आहे। या स्पाइनच्याच आधाराने म्हणजे मेरुदंडाच्याच आधाराने मेंदूकडून जाणाऱ्या सर्व संवेदना ज्या आहेत त्याचं वहन होत असतं आणि आपल्याला कल्पना आहे की एखादा मेरुदंडाच्या एखाद्या मणक्याला जर काही प्रॉब्लेम झाला, इजा झाली तर मग आपल्याला हातापायांना मुंग्या येणं किंवा कधी कधी एखाद्या भागाला म्हणजे अधू पडणे अशा प्रकारचे गोष्टी घडतात। सध्याच्या आपल्या एकूणच जीवनशैलीमध्ये आपल्याला कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था असते, वाहनाने जावं लागतं आणि रस्त्यांची सगळ्याच ठिकाणी काही व्यवस्था खूप चांगली असते असं नाही आणि याचा देखील आपल्या मणक्याला एक प्रकारे त्रास होत असतो। तर या सर्व गोष्टीतनं आपला मणका कायम लवचिक राहावा, मेरुदंड लवचिक राहावा यासाठी आपण अशा प्रकारचे काही व्यायाम निवडले आहेत की ज्यातून मेरुदंडाची कार्यक्षमता नीट राहणे, वाढणे यासाठीचा उपयोग होतो। आपल्याला कल्पना आहे की योगासन हे करताना म्हणजे हे व्यायाम आणि आसन करताना काही काळजी आपल्याला घ्यायची असते। जसं की किमान 3 ते 4 तास आपल्या पोटात अन्न नसावं। जे नेहमी योग करणारे आहेत त्यांना याची कल्पनाच आहे, परंतु काही जर नवीन जॉईन झाले असतील तर त्यांच्यासाठी या काही सूचना देतो आणि मग प्रत्यक्ष आपण सुरुवात करूया। त्याच्यानंतर आपलं पोट साफ असावं म्हणजे प्रातर्विधी उरकलेला असावा। जेव्हा आपण आसन करणार आहोत, व्यायाम करणार आहोत त्यावेळेला एक मऊ आणि जाडसर आसन आपण वापरलं पाहिजे। विशेषतः महिलांनी मासिक पाळीच्या कालावधीमध्ये आसनं करायची नसतात आणि सर्वांसाठी जर एखादं मेजर ऑपरेशन झालं असेल तर एक 6-7 महिन्यापर्यंत आपण आसनं करू नये असं सांगतो आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ती सुरुवात करावी अशा प्रकारचं आपण मानतो। तसंच योगासनानंतर किमान 30 मिनिटं आपण काही हल्लं पिल्लं नाही पाहिजे। योगासनासाठी कपडे जे आहेत ते असे खूप म्हणजे कमरेला असे आपण आवळले गेले पाहिजेत किंवा शरीराला असं नको, सैल कपडे पाहिजेत आणि योगासन
हॅलो. तर समजा आपल्याला एखादी पूर्ण स्थितीमध्ये एखादी कृती जर आपल्याला जमत नसेल तर फार काही जोर जबरदस्ती करू नये. आता आपण योगाच्या ह्या वर्गाची सुरुवात करूया. ऑनलाईन माध्यमाचं काही लिमिटेशन्स असतात, परंतु त्यातनंही आपण कसं अधिक चांगल्या प्रकारे करता येईल हा प्रयत्न करूया. सुरुवातीला योग आसनांची सुरुवात करताना एक प्रार्थना करणं अपेक्षित असतं. त्याप्रमाणे आपण कुठल्याही ध्यानाच्या स्थितीमध्ये बसायचं आणि आपल्याला 3 वेळेला ओंकार करायचे आहेत. त्रिवार ओंकार करूया, सर्वजण बरोबरच करूया. ओ आपल्या दोन्ही हाताचे तळवे एकमेकावरती घासून त्याची ऊर्जा डोळ्याला द्यायची. चेहऱ्यावरनं हात फिरवत चेहऱ्यासमोर धरायचे आणि हळूवार डोळे उघडायचे. हरिओम. सुरुवातीला आपण काही वॉर्मअप एक्सरसाइज बघू. याच्यात सुद्धा आपण असं केलं आहे की मेरुदंडाला जे उपयुक्त वॉर्मअप एक्सरसाइज आहेत ते आपण करणार आहोत. त्यासाठी मी उभं राहून करून दाखवतो, त्याप्रमाणे सर्वांनी करायचं आहे. रोटेशन्स आहेत, एक बघायचं आणि मग त्याच्यानंतर पुढचे आपण सोबत करायला हरकत नाही. सुरुवातीला उभं राहून पायामध्ये अंतर घ्यायचं आहे आणि पायामध्ये अंतर घेऊन आपल्याला परिवृत्त त्रिकोणासनासारखी कृती करायची. 1 2 अल्टरनेट करायचं. 3 4 5 6 7 8 अशा प्रकारे हा एक एक्सरसाइज आहे. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो पायामध्ये अंतर घ्यायचं किंचित 1 फुटापर्यंत. दोन्ही हात बाजूला करायचे आणि डावीकडे उजवीकडे आपल्याला कमरेत वळायचं. त्याच्यामध्ये आपले पायाचे तळवे घालू द्यायचे नाही. जसं 1 2 4 5 6 7 8 अशा प्रकारे आपण 16 अंकापर्यंत 20 अंकापर्यंत हा व्यायाम प्रकार करू शकतो. तिसरा जो प्रकार आहे तो आपण दिवसभरामध्ये कधीच पुढे किंवा पाठीमागे वाकत असू, परंतु बाजूला वाकत नाही. त्याच्यामुळे हात वर न्यायचा आणि सुरुवातीला डाव्या बाजूला 1 2 3 4 5 6 तर अशा प्रकारे आपण डावीकडे आणि उजवीकडे अशी कृती करायची आहे. त्याच्यानंतर उठ-बस म्हणजे दोन्ही हात समोर करायचे आणि 1 2 3 4 5 6 7 8 अशा प्रकारे आपण हे उठ-बस हा प्रकार करू शकतो. नंतर मेरुदंडाचा जो खालचा भाग आहे त्याच्या व्यायामासाठी
आपण अशा प्रकारे हात कमरेवरती ठेवायचे की आपले जे अंगठे आहेत ते मेरुदंडाला आधार राहतील आणि पाय पुढे आणि पाठीमागे 1 2 3 4 दुसरा पाय 5 6 7 8. आता हेच दोन्ही बाजूला 1 2 3 4 5 6 7 8. ह्या अशा प्रकारचे काही व्यायाम आहेत जे आपण मेरुदंडाशी रिलेटेड, अशा खूप हालचाली असतात पण आपण काही मेरुदंडाशी रिलेटेडच फक्त हालचाली निवडल्या आहेत. त्याच्यानंतर मेरुदंडाचा सगळ्यात वरचा भाग म्हणजे मानेचे जे मणके आहेत ते. तर त्याच्यासाठी मानेचे जे व्यायाम आहेत ते मी सांगतो. यामध्ये काळजी एक घ्यायची की ही हालचाल लयबद्ध करायची, म्हणजे झटके देत करायची नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा मान खाली जाते त्यावेळेला श्वास सोडायचा आणि मान वर येते त्यावेळेला श्वास घ्यायचा. अशा प्रकारे बसून सुरुवातीला आपण मान पुढे आणि पाठीमागे असं करूया. 1 श्वास घेत वरती, 2 श्वास सोडत खाली, 3 श्वास घेत पुन्हा वरती, 4 5 6 7 8. हा एक प्रकार झाला. दुसऱ्या प्रकारामध्ये समोर ठेवून मानेकडे उजवीकडे 1 2 श्वास घेत वरती, 3 4 5 6 7 8. या प्रकारे कृती करायची आहे. यानंतर आपल्याला मानेबरोबर नजर पण, दृष्टी पण फिरवायची आहे. 1 2 3 4 5 7 8. अजून एक मानेची हालचाल जी आहे ती म्हणजे आपल्याला क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने मान फिरवणे. श्वास सोडत मान खाली, श्वास घेत उजव्या खांद्यावरून वरती, श्वास सोडत डाव्या खांद्यावरून मान खाली, श्वास घेत सरळ. हे क्लॉकवाईज चक्र झालं. असंच अँटी क्लॉकवाईज. श्वास सोडत मान खाली, श्वास घेत डाव्या खांद्यावरून वरती, श्वास सोडत खाली, मान सरळ. अशा प्रकारे आपण 4-5 रोटेशन्स दोन्ही बाजूनी मानेचे करू शकतो. यानंतर सूक्ष्म हालचालींमध्ये एक मेरू वक्रासन श्रेणी असा प्रकार सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये 5 प्रकारच्या कृती आहेत आणि या 5 प्रकारच्या कृती आपण जर केल्या तर मेरुदंडाचं आरोग्य नीट राहायला मदत होते. तर ते मी आपल्याला आता सांगतो. प्रत्येक कृती आपण आता बघून घ्या आणि नंतर मग कशी करायची त्याप्रमाणे पुढे करता येईल आपल्याला. ही पाठीवर झोपून करण्याच्या क्रिया आहेत. त्याच्या जे काही सांगतो त्याकडे जरा बारकाईने लक्ष दिलं तर आपल्या या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. आपल्याला पायाची हालचाल विशेषतः करावी म्हणून थोडंसं तिरपं करून मी ही कृती दाखवतो आहे. आपले हात जे आहेत ते दोन्ही बाजूला ठेवायचे शरीराच्या आणि आपल्या पायामध्ये एका तळव्या एवढं अंतर घ्यायचं. असं तळव्या इतकं अंतर घ्यायचं. पाय अशा प्रकारे ठेवायचे आणि पाय एका दिशेला न्यायचे आणि मान दुसऱ्या दिशेला न्यायचे. जितके आपल्याला पाय खाली घेता येते तेवढे घ्यायचे. सरळ व्हायचं 2-3 श्वासानंतर आणि पाय उजवीकडे नेले तर मान डावीकडे. आपण शरीराला मेरुदंडाला पीळ देतो आहे अशी एक हालचाल आहे. यानंतर दुसऱ्या हालचालीमध्ये आपला जो पाय आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या पायाचा
टाचेचा मागचा भाग रोवायचा आणि ही हालचाल करायची. पाय डावीकडे तो उजवीकडे. 2-3 श्वास थांबून सरळ व्हायचं. पाय उजवीकडे, डोकं डावीकडे. हीच क्रिया पाय बदलून करता येते. अशा प्रकारे आता या 2 क्रियामध्ये आपण खालच्या मणक्यांपासून काही मणक्यांपर्यंत पीळ देतो. एकदम सगळं मणका पिळण्याच्या ऐवजी स्टेप बाय स्टेप आपण चाललो आहोत. आता काय करायचंय की जिथे आपले गुडघे येतात या ठिकाणी आपले पाय आणायचे आहेत. अशा प्रकारे पायामध्ये अंतर ठेवायचंय आणि पुन्हा ती क्रिया करायची. पाय डावीकडे, डोकं उजवीकडे. आता काही अजून मणक्यांना आपण त्या प्रकारात व्यायाम वाढवला आहे. पाय उजवीकडे, डोकं डावीकडे. या प्रकारे क्रिया करायची आहे. आपण ही क्रिया 3-4 वेळेला करू शकतो, जसा वेळ असेल तसा. 4थ्या क्रियेमध्ये आपल्याला अशा प्रकारे पाय शरीराच्या अगदी जवळ, नितंबांच्या जवळ पेटून ठेवायचे आहे आणि पाय डावीकडे, उजवीकडे क्रिया करायची. पाय डावीकडे, डोकं उजवीकडे. 2-3 श्वास थांबायचं, सरळ व्हायचं. नंतर पाय उजवीकडे, डोकं डावीकडे. ज्या बाजूला पाय आहे त्याच्या विरुद्ध बाजूला डोकं गेलं पाहिजे. आपण एखादा कपडा पिळताना जसं करतो तसं मेरुदंडाला या प्रकारामध्ये आपल्याला पिळ द्यायचा. काळजी घ्यायची आहे की आपल्या मेरुदंडाला काही वेदना होत नाही, टोचल्यासारख्या वेदना होत नाही. शेवटची जी यातली क्रिया आहे ती पाय पोटावर घेऊन करायची. अशा प्रकारे पाय पोटावर घ्यायचे आणि पाय डावीकडे, डोकं उजवीकडे. 2 ते 3 श्वास थांबायचं, सरळ व्हायचं. पाय उजवीकडे, डोकं डावीकडे. अशा प्रकारे या 5 क्रिया सांगितलेल्या आहेत. याने मेरुदंडाला शिस्त मिळतो आणि मेरुदंडाची लवचिकता कायम राहण्यासाठी मदत होते. आता एक पाठीचा झोका आपण जर घेतला तर मेरुदंडाला एक प्रकारे व्यायाम मिळतो किंवा मालिश केल्यासारखं होतं. त्याच्यामुळे ती क्रिया बघून घ्या. पाय आपण पोटावर घ्यायचे, दोन्ही हातांनी पकडायचे आणि पुढे पाठीमागे असा झोका घ्यायचा. पुढे पाठीमागे एक 10 ते 15 वेळा हे करायचं. ते झाल्यानंतर मग आपण पूर्ण एका अंगावरती यायचं, 2 श्वास थांबायचं, सरळ व्हायचं, दुसऱ्या अंगावर. या प्रकारामुळे आपल्या मेरुदंडाला पूर्णपणे व्यायाम मिळतो. या सर्व क्रियांनंतर एक जेष्टिकासन असं सांगितलेलं आहे, जे आपण आता जे मेरुदंडाला व्यायाम दिले आहेत त्याच्यानंतर मेरुदंडाला परत स्टेबल करण्यासाठी जेष्टिकासन सांगितलेलं आहे. ज्याच्यामध्ये आपले जे हात आहेत ते आपल्याला असे मानेवर ठेवायचे आणि व्यायाम आराम करायचा आहे. एक दाखवतो कृती. अशा प्रकारे पोटावर झोपायचे. नंतर हे दोन्ही हात असे ठेवायचे, कपाळ जमिनीला लावलेलं आणि पायामध्ये अंतर करायचं. पायाचे अंगठे टेकलेले, टाचा बाहेर. संथ श्वसन.
एक 10 श्वासापर्यंत 15 श्वासापर्यंत आपल्याला जशी गरज आहे त्या प्रकारे विश्रांती घ्यायची. या मेरू वक्रासन श्रेणीचा जरी या सूक्ष्म हालचाली वाटत असल्या तरी मेरुदंडाच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा या क्रिया आहेत. त्याच्यामुळे ह्या क्रिया सर्वांनी जर केल्या तर आपलं मेरुदंडाचं आरोग्य त्याच्याचमुळे शरीराला सगळीकडे होणाऱ्या ज्या आपल्या संदेश वहनाच्या चेतासंस्था मज्जासंस्था म्हणतो त्याचं आरोग्य नीट राहतं आणि एकूणच आपलं शरीर चांगलं राहायला मदत होते. याच्यानंतर आपण बैठक स्थितीमध्ये 2 आसन बघूया ज्याचा मेरुदंडासाठी उपयोग होतो. पहिलं जे आसन आहे ते पुढच्या आसनाचं पूर्वतयारीचं आसन आहे. त्याचं नाव वज्रासन आहे. वज्रासन हे पचनक्रियेसाठी सुद्धा खूप उपयुक्त आसन आहे. या आसनाला असं म्हटलं आहे की बाकी सगळ्या आसनांना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3 ते 4 तासाचा मध्ये गॅप पाहिजे जेवल्यानंतर, पण वज्रासन हे एकमेव असं आसन आहे की ज्यामध्ये आपल्याला जेवण झाल्या झाल्या करायला परवानगी आहे. उलट ते उपयुक्त आहे. त्याच्यातनंच एक मार्जारी आसन आपल्याला करायचं आहे. मी दाखवतो. वज्रासनामध्ये यायचंय. यामध्ये आपण टाचेवर बसायला नको. टाचा बाहेर ठेवायच्या आणि आपलं सीट टाचांच्या मध्ये पाहिजे आणि आपले हात जे आहेत ते शरीराला लगत पाहिजे. आणि या वज्रासनातूनच आपल्याला ते मार्जारी आसन करायचं आहे. मार्जारी आसनासाठी आपले दोन्ही हात समोर ठेवायचे आहेत अशा प्रकारे. आणि ह्या आसनाला स्थिर स्थिती सांगितलेली नाही, हे चलित आसन आहे. कृती लक्षात घ्या. श्वास घेत पोट खाली, मान वरती. श्वास सोडत पाठ वरती, मान खालती. ही क्रिया आपल्याला अधिक वेळा करायची आहे. अशा प्रकारे हे मार्जारी आसन आहे. हे मेरुदंडाच्या कार्यक्षमता वाढीसाठी आणि लवचिकता ठेवण्यासाठी उपयुक्त आसन आहे. या आसनाची आपण 5-10 अशी आवर्तनं करू शकतो. यानंतर आपल्याला पाठीवरती झोपून, ज्याला आपण शयन स्थिती म्हणतो, अशा शयन स्थितीमधले एक 3 आसनं आपल्याला मी दाखवतो. त्यातले एक आसन करून दाखवतो आपल्याला. सुरुवातीचं जे आसन आहे त्या आसनाचं नाव आहे कंधारासन. याला सेतू बंधासन असं पण नाव आहे. करून दाखवतो. पोटावरती नाही, पाठीवरती झोपायचं आहे. या स्थितीला शयन स्थिती असं म्हणतात. याच्यामध्ये आपल्याला आपले पाय जे आहेत ते शरीराच्या अगदी जवळ पायाचे तळवे टेकवायचे आहेत अशा प्रकारे. आणि पाय धरायचे. पायाचे घुटे जे आहेत ते पक्के धरायचे पुढच्या बाजूने. त्याच्यानंतर आपल्याला श्वास घेत पाठ आणि कंबर जास्तीत जास्त वर उचलायचे आहे. बघा, आपले पाय जे आहेत ते गुडघ्यापर्यंत जमिनीला लंब होतील इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला ही कृती करायची आहे. आणि संथ श्वसन, या आसनाच्या पूर्ण स्थितीमध्ये संथ श्वसन अपेक्षित आहे. आसन सोडायचं. साधारण 1 मिनिटभर आपण हे आसन टिकवलं तर त्याचे लाभ आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतात. यातला दुसरा जो प्रकार आहे त्याचं नाव आहे जठर परिवर्तनासन. करून दाखवतो.
दोन्ही हात शरीराच्या बाजूला घ्यायचे, शरीराला लंब, पाय 90 अंशाच्या कोनात वर उचलायचे आणि पाय डाव्या बाजूला हातावरती टेकवायचा प्रयत्न करायचा आणि मान उजव्या बाजूला. नंतर पुन्हा पाय आणि मान सरळ करायची. पाय डाव्या बाजूला उजव्या बाजूला न्यायचे, मान डाव्या बाजूला. अशा प्रकारे यामध्ये सुद्धा मेरुदंडाला व्यायाम मिळतो. त्याच्यामुळे हे जठ परिवर्तनासन या श्रेणीमध्ये निवडलेलं आहे मेरुदंडाच्या. सरळ व्हायचं. जसं आपण आता पोटावर झोपून पाठीवर झोपून केले, त्याच प्रकारचे एक 2-3 व्यायाम आहेत जे पोटावर झोपून करायचे आहेत. त्याच्यामध्ये पहिलं जे आसन आहे ते भुजंगासन आहे. या भुजंगासनामध्ये जर आपण फार व्यवस्थित हे आसन केलं तर स्पॉन्डिलायटिसच्या निवारणासाठी याचा खूप उपयोग आहे. पण अशा प्रकारे हनुन टेकून पोटावरती यायचं. त्याच्यानंतर दोन्ही हात छातीच्या जवळ आणायचे. पायाचे तळवे एकमेकाला टेकलेले राहतील, अंगठे टाचा. श्वास घेत मेरुदंडाच्या सहाय्याने, म्हणजे आपल्याला हाताचा आधार घ्यायचा नाही, अशा प्रकारे नाभीपर्यंत शरीर वर उचलायचं. आता बघा, तुम्ही हातावरती लोड नाहीये, कारण भुजंगाला काही हात नसतात. जर या प्रकारे आपण केलं तर स्पॉन्डिलायटिस निवारणासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. पोटावरच्या आसनामध्ये 30 ते 40 सेकंदाच्या वर थांबायचं नाहीये, आसन सोडायचं. दुसरा जो प्रकार आहे त्याचं नाव आहे शलभासन. याच्यामध्ये आपले जे पाय आहेत ते पाय उचलायचे असतात वरती. त्याच्यासाठी आपले हात ओटीपोटाच्या खाली ठेवायचे अशा प्रकारे आणि पाय जागेवरती सरळ करायचे. सुरुवातीला आपण एका पायाने करूया. गुडघा उचलायचा आणि गुडघ्यात पाय फोल्ड न करता जितकं वर जाईल तितका वर न्यायचा. शलभासन. आपल्याला जेव्हा एकेका पायाने चांगलं जमेल तेव्हा आपण दोनही पायानी हे आसन करता येतं. सुरुवातीला एकेका पायाने सराव करायचा. जर अगोदर करत नसाल तर याच्यात ही आहे की आपण जर पाय जागेवरतीच उचलले, म्हणजे गुडघे ताट केले की मग आपल्याला गुडघ्यात पाय फोल्ड होत नाही. गुडघ्यात फोल्ड न करता जितके घेता येतील तेवढे पाठीवरने वर घ्यायचे आणि नंतर एक 7-8 श्वास झाले की सोडायचं. अजून एक आसन आहे मेरुदंडासाठीच. हे विश्रांतीचं आसन देखील सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मी करून दाखवतो. आपले जे हात आहेत दोन्ही कोपर आपल्याला अशा प्रकारे जोडायचे आणि गाल जे आहेत ते दोन्ही तळव्यांमध्ये ठेवायचे. पायाचे अंगठे एकमेकाला टेकलेले, टाचा विलग बाहेरच्या दिशेला. रिलॅक्स. या आसनामुळे सुद्धा आपल्या शरीराला खूप चांगला व्यायाम मिळतो. मेरुदंडाला विशेषतः. आसन सोडायचं.
बसायचंय आपल्याला. आपण आता सुरुवातीला जो व्यायाम प्रकार बघितला तो जो आहे तो आपल्याला व्यायाम प्रकाराचा जो आहे त्याचा उपयोग आसन म्हणून पण करता येतं. तर ती 2 आसनं मी आपल्याला दाखवतो, 3 आसनं एकूण दाखवतो. उभं राहून करायची आसनं आहेत. पहिला जो प्रकार आहे त्याचं नाव आहे तिर्यक ताडासन. तिर्यक ताडासनामध्ये पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं, दोन्ही हात वर नेऊन हाताच्या बोटांची पकड करून वर खेचायचे. आपलं शरीर पूर्ण वर खेचायचं आणि नंतर डाव्या बाजूला वळायचं. काही क्षण या स्थितीत राहायचं, सरळ व्हायचं, हात डोक्यावरती. आता दुसऱ्या बाजूला हात वरती स्ट्रेच करायचे आणि उजव्या बाजूला. हे आहे. यामुळे मेरुदंडाला व्यायाम मिळतो. दुसरं जे आहे त्याचं नाव आहे एक हस्तकटी चक्रासन. पायामध्ये अंतर ठेवायचं, दोन्ही हात शरीराच्या बाजूला घ्यायचे. आपण मग व्यायाम म्हणून केलंय, आता हे आसन म्हणून करायचं. डाव्या बाजूला जाताना उजवा हात जो आहे तो छातीपाशी आणायचा प्रणामाच्या स्थितीमध्ये आणि पाठीमागे जायचं. कमरेतनं जेवढं आपल्याला ट्विस्ट करता येईल तेवढं करून पाठीमागच्या बोटांकडे बघायचं. आपण यामध्ये 1 मिनिटापर्यंत थांबू शकतो. आसन सोडायचं. आता हीच क्रिया दुसऱ्या बाजूला. श्वास घेत हात वरती, श्वास सोडत उजव्या बाजूला जायचं. पायाचे तळवे आपल्याला हलू द्यायचे नाही, फक्त कमरेतनं ट्विस्ट करायचे. या आसनाचं नाव आहे एक हस्तकटी चक्रासन. अजून एक प्रकार आहे तो म्हणजे अर्धकटी चक्रासन. तुम्हाला दाखवतो. हात जमिनीला समांतर, तळवा वरच्या दिशेला, हात डोक्याच्या वरती न्यायचा आणि डाव्या बाजूला आपल्याला जायचं आहे. या प्रकारे आसनाच्या स्थितीत गेलो त्याच्या विरुद्ध कृतीने आपल्याला आसनाच्या बाहेर पडायचं असतं. आता दुसऱ्या बाजूला आसनामध्ये ज्या काही 4 स्थिती सांगितलेल्या आहेत त्या 4 स्थितीतली अनेक आसनं असतात, पण आपण मेरुदंडाला उपयुक्त अशा आसनांचा काही सेट यामध्ये निवडला आणि त्याप्रमाणे आपण ते शिकलो आहे. याबद्दल खरं तर योग हा प्रत्यक्ष समोर कोणीतरी शिकवायला पाहिजे आणि आपण करायला पाहिजे, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण या तंत्रज्ञानाचा उपयोग करून अधिकाधिक ज्ञान वाढवण्यासाठी आणि रुची वाढवण्यासाठी उपयोग करतो. विनंती अशी राहील की जी कोणी नवीन असतील, ज्यांना शिकायची इच्छा असेल, त्यांनी आपल्या जवळच्या कुठल्याही शिक्षकाकडे, गुरुकडे हे शिकायला हरकत नाही. पतंजली योगसूत्रामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी असं सांगितलंय. त्याच्यामुळे आपण जर प्राणायाम करायचे असतील तर अगोदर आसनं करावी आणि आसन केल्यानंतर
एखादं विश्रांतीचं आसन आपण करायला लागतं, जेणेकरून आसनामध्ये आपल्या शरीरावरती जे काही ताण आले असतील ते ताण घालवणे, त्याच्यानंतर आपला जो श्वास वाढला असेल, श्वासाची गती वाढली असेल, ती गती नियंत्रणात आणायची असते. जेष्टिकासन म्हटलं, त्या जेष्टिकासनामध्ये विश्रांती घेऊ शकता. किंवा सर्वात चांगलं आसन म्हणजे शवासन आहे. ते शवासन सुद्धा आपण नीट प्रकारे शिकून एकदा व्यवस्थित कृती बघून मग आपण ते करू शकतो. आता आपण थोडंसं प्राणायामांकडे वळूया. पुढची जी काही 5-7 मिनिटं आहेत त्याच्यामध्ये आपण प्राणायाम करणार आहोत. प्राणायाम जसे शरीराला चांगले आहेत तसेच चुकीच्या पद्धतीने केले तर ते घातक पण आहेत. त्याच्यामुळे आपण एक काळजी घ्यायची की आपलं श्वसन जे आहे ते पहिल्यांदा प्राणायामासाठी पूरक आहे का हे बघितलं पाहिजे. त्याच्यासाठी दीर्घ श्वसनाचा अभ्यास सांगितलेला आहे. दीर्घ श्वसनामध्ये आपण श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा. श्वास घेताना मनातल्या मनात आपण अंक मोजायचे आणि श्वास सोडताना पण अंक मोजायचे. असं सांगितलंय की श्वास घेण्यापेक्षा श्वास सोडण्याला जर अधिक वेळ लागत असेल तर मग आपण प्राणायाम करायला आपली स्थिती योग्य आहे. माझ्या आतापर्यंतच्या अनुभवात खूप कमी केसेस आहेत, पण अशा केसेस सापडतात की काही लोकांना म्हणजे श्वास घ्यायला जेवढा वेळ लागतो सोडायला त्याच्यापेक्षा कमी वेळ लागतो, आणि ही स्थिती जी आहे ती चुकीची आहे. म्हणून हिच्यात निवारणासाठी दीर्घ श्वसनाचा अभ्यास सांगितलेला आहे. आपण अशा मुद्रेमध्ये बसू शकतो. श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा. श्वास घेताना अंक मोजायचे आणि श्वास सोडताना अंक मोजून आपली स्थिती आपण बघून घ्यायची असते. याच्यामध्ये जर आपल्याला श्वास घ्यायला आणि सोडायला एकसारखाच वेळ लागत असेल तर एक हिंट देतो की आपण जेव्हा ओंकार करतो त्यावेळेला आपण श्वास घेतो आणि बराच दीर्घ काळ आपण ओंकार म्हणत असताना श्वास सोडत असतो. त्याच्यामुळे आपण मनातल्या मनात जर ओंकार म्हणत बसलो तर आपल्याला आपली दीर्घ श्वसनाची क्रिया चांगली व्हायला मदत होते. एकदा करून दाखवतो. 1 2 3 4 1 2 3 4 5 6 अशा प्रकारे आपण मनातल्या मनात अंक मोजून, मी हे तुम्हाला समजण्यासाठी फक्त सांगितले, अशा प्रकारे आपण 5-7 वेळेला ही क्रिया करू शकतो. यानंतर अनुलोम विलोम हा सुख प्राणायाम याला म्हणलेला आहे. अनुलोम विलोम म्हणजे ज्या नाकपुडीने श्वास घेतला त्याच नाकपुडीने सोडणे असं त्याच्यात अपेक्षित आहे. आणि त्याच्यामुळे त्याचे 2 भाग केलेले आहेत. चंद्रानुलोम विलोम, आपली डावी नाकपुडी जी आहे ती शरीरामध्ये शिथिलता निर्माण करण्यासाठी उपयोग असतो. उजव्या नाकपुडीचा उपयोग हा शरीरामध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी असतो. आणि म्हणून आपण जेव्हा श्वास घेत असतो तेव्हा आपली एक नाकपुडी मंद चालते, एक नाकपुडी जलद चालते आणि शरीराचं तापमान आपलं मेंटेन व्हायला मदत होते. ही सगळी नैसर्गिक क्रिया आहे. करूया. मी सांगतो त्याप्रमाणे कृती बघून घ्या. सुरुवातीला चंद्रानुलोम विलोम, डाव्या नाकपुडीने श्वास घेऊन डावीनेच सोडणे. आपण असा आला तर आपल्याला क्रिया करायला बरं पडतं. डाव्या नाकपुडीने असं आपण काही आवर्तन करू शकतो. त्याच्यानंतर दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घ्यायचा आणि मग उजवीकडून घेऊन उजवीने सोडणे. सूर्यानुलोम विलोम. अनुलोम विलोम मध्ये हे 2 प्रकारचे प्राणायाम सांगितलेले आहेत. चंद्रनाडी आणि सूर्यनाडी या दोन्हीनी श्वास घेणे. याच्यानंतरचा जो प्रकार आहे तो आहे नाडी भेदन. म्हणजे आता आपण ज्या नाकपुडीने श्वास घेतला त्यानेच सोडला, चंद्रनाडीनीच केलं, सूर्यनाडीनीच केलं. आता आपल्याला नाडी भेदन शिकायचं आहे. यामध्ये पहिल्यांदा चंद्रभेदन म्हणजे डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि उजवीने सोडायचा.
असे आपण आवर्तन करू शकतो. एकदा दाखवतो. चंद्रभेदनाची आपण आपल्याला पाहिजे तशी वेळ असेल तशी आवर्तन करू शकतो. 5 पासून 10 पर्यंत करू शकतो. त्याच्यानंतर मात्र दोन्ही नाकपुड्यांनी एकदा श्वास घ्यायचा आणि मग सूर्यभेदन. सूर्यभेदनामध्ये उजव्या नाकपुडीने श्वास घेऊन डावीनी सोडणे. अशा प्रकारे आपण सूर्यभेदन प्राणायाम करू शकतो. यानंतर नाडी शोधन नावाचा जो प्राणायाम आहे त्याची फक्त तुम्हाला कृती सांगतो. आता आपण जे सूर्यभेदन आणि चंद्रभेदन केलं ते लागोपाठ करणे याला नाडी शोधन म्हणतात. म्हणजे डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, उजवीने सोडायचा, लगेच उजवीने घ्यायचा आणि डावीने सोडायचा. अशा प्रकारे नाडी शोधन क्रिया आहे. एक भ्रामरी प्राणायाम आपल्याला सांगतो आणि मग आपण हा वर्ग थांबवूया. भ्रामरी प्राणायामामध्ये असं म्हटलेलं आहे की आपल्या शरीराचे षटद्वार म्हणजे तोंड, दोन्ही कान, दोन्ही डोळे आणि नाक, तर हे आपल्याला झाकायचंय. नंतर पूर्ण श्वास घ्यायचा आणि नाकानी श्वास सोडायचा. आपल्या नाकावरची बोटं आपल्याला दाबायची नाही याच्यामध्ये, म्हणून फक्त अशी बाजूला ठेवायची. असं आपल्याला भ्रामरी प्राणायाम करता येतो. याच्यामध्ये भ्रमर भुंग्याप्रमाणे आवाज अपेक्षित असतो आणि याचे आपल्या मेंदूला खूप कंपनं मिळतात. त्यामुळे आपण मोबाईलचा भरपूर वापर करत असल्यामुळे हा रोज करायला भ्रामरी खूप उपयुक्त आहे. आपल्याला दुष्परिणाम जर घालवायचे असतील तर याचा नक्की फायदा होतो. बघा एकदा. अशा प्रकारे आपण भ्रामरी प्राणायामाची सुद्धा 5-10 आवर्तनापर्यंत आपण भ्रामरी वाढवू शकतो. आज मी ह्या फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला मेरुदंडासाठीचे जे काही उपयुक्त व्यायाम आहेत ते सांगण्याचा माझ्या परीने प्रयत्न केला. याबद्दल कोणाला काही शंका असतील किंवा प्रत्यक्ष काही अनुभव घ्यायचे असतील तर नंतरच्या काळात आपण माझ्याशी कधीही संपर्क करू शकता. आज आपण इथेच थांबूया आणि आपण थांबणार आहोत. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत्. ओम शांति शांति. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हाताचे तळवे एकमेकावरती घासून चेहऱ्यावरनं फिरवायचे, चेहऱ्यासमोर धरायचे आणि हळूहळू डोळे उघडायचे. धन्यवाद. आजच्या या इतक्या उपयुक्त मार्गदर्शनासाठी खानवेलकर सर आपले आभार. कार्यक्रम बघत असलेल्या सर्व उपस्थितांचे मनपूर्वक आभार. भेटूया पुढील सत्रात पुढील शुक्रवारी. तोपर्यंत नमस्कार. देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद पारदर्शकतेसह विश्वासार्ह आणि सर्वोत्तम आर्थिक सेवा देणारी बँक म्हणून सुपरिचित असून सामाजिक उपक्रमातही नेहमी अग्रेसर असते. बँकेने आर्थिक आरोग्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी
देवगिरी बँक फिटनेस क्लब हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी देवगिरी बँकेच्या विविध सुलभ सेवांचा लाभ नक्की घ्यावा. त्यासोबतच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिटनेस क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सुद्धा सहपरिवार सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती. चला तर मग देवगिरी बँकेसोबत वाटचाल करूया आर्थिक आणि आरोग्य संपन्न आयुष्याकडे.